नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत आपण ॲरिस्टॉटल या ग्रीक विचारवंताची चर्चा करत आहोत. त्याचे विचार जाणून घेत आहोत आणि त्यामध्ये मागील काही भागात आपण ॲरिस्टॉटलचा अल्पपरिचय, त्याची ग्रंथसंपदा, त्याच्या अभ्यास पद्धती, त्या काळची तत्कालीन परिस्थिती आणि त्याच्या विचारांवर पडलेला प्रभाव याविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर ॲरिस्टॉटलचे राज्यविषयक विचार, ॲरिस्टॉटलचे राज्याचं वर्गीकरणाविषयक विचार या महत्त्वपूर्ण विचारांची माहिती घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ॲरिस्टॉटलचे गुलामगिरीविषयक विचार याबद्दल माहिती घेणार आहोत. खरं तर ॲरिस्टॉटलचे गुलामगिरीविषयीचे जे विचार आहेत ते म्हणजे त्याच्या रूढीवादी स्वभावाचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. कारण त्यावेळी ग्रीसमध्ये गुलामगिरीची प्रथा रूढ होती आणि नगर राज्यातील प्रतिष्ठित लोक हे शेती करत नव्हते आणि त्यामुळे शेती करण्यासाठी ते अनेक मजूर ठेवत होते. मजूर वर्गाच्या पालनपोषणाची जबाबदारी हा वरिष्ठ वर्ग त्यामध्ये घेत असत. शेतीच्या उत्पादनासाठी गरीब, त्यानंतर युद्धबंदी किंवा इतर देशातून विकत आणलेले असे गुलाम त्यामध्ये असत. आणि गुलाम म्हणजे काय तर राष्ट्राची संपत्ती मानली जात होती आणि त्यांच्या श्रमावर संपूर्ण राज्याचा उदरनिर्वाह चालत होता. गुलामगिरी ग्रीकमध्ये आवश्यक आणि उपयुक्त मानण्यात येत होती. म्हणजे सोफिस्ट हे जे होते विचारवंत, या सोफिस्ट विचारवंतांनी मानवतावादी दृष्टिकोनातून गुलामगिरीला विरोध केलेला होता. मात्र ॲरिस्टॉटलने गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केलेलं दिसतं. त्याच्या मते गुलामगिरी निसर्ग नियमांशी व न्याय तत्वांशी संपूर्णपणे सुसंगत आहेत असं ॲरिस्टॉटल मानत. आणि त्यामुळे ॲरिस्टॉटल गुलामांना कुटुंबाचे एक आवश्यक अंग देखील मानत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संपत्ती जशी आवश्यक होती तशीच त्याने त्या संपत्तीचे 2 प्रकार मांडलेले होते आणि त्या एका प्रकारात तो गुलामांना ठेवतो. म्हणजे संपत्ती व्यक्तीची 2 असते, एक सजीव संपत्ती आणि एक निर्जीव संपत्ती. घर, शेती ही निर्जीव संपत्ती झाली, तर घोडे, पशु, गुलाम ही ॲरिस्टॉटलच्या मते सजीव अशी संपत्ती असते. आणि म्हणून तो असं म्हणतो की केवळ निर्जीव संपत्ती असून उपयोग होत नाही, तर निर्जीव संपत्तीवर सजीव संपत्तीचं श्रम झाल्यावरच उत्पादन होतं आणि म्हणून याच उत्पादनावर कुटुंब, गाव, राज्य यांचा उदरनिर्वाह चालतो. म्हणून कुटुंबांना गुलाम ठेवण्याचा अधिकार हा तर्कसंगत आहेत असं ॲरिस्टॉटल मानतो. आता ॲरिस्टॉटलच्या या गुलामगिरीविषयक विचारांचे काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. ॲरिस्टॉटलच्या मते गुलामगिरी ही स्वाभाविक आहे, ती नैसर्गिक आहे. मानवामध्ये नैसर्गिकदृष्ट्या ॲरिस्टॉटलच्या मते असमानता असते. काही लोक जन्मताच बुद्धिमान असतात, तर काही लोक जन्मताच मूर्ख असतात. निसर्गाकडे पाहिल्यास हे दिसून येतं की उत्कृष्ट हे निकृष्टांवर शासन करतात, बुद्धिवान हे निर्बुद्धांवर शासन करतात. मानवातील नैसर्गिक असमानताच गुलामगिरीचं मूळ कारण आहे. ॲरिस्टॉटलच्या मते विषमता हा निसर्गाचा नियम आहे. पुरुषाने स्त्रीवर वर्चस्व गाजवणं जसं नैसर्गिक आहे, तसं मालकाने गुलामावर वर्चस्व गाजवणं हे देखील स्वाभाविक आहे. अशी भूमिका कोणाची होती तर ॲरिस्टॉटलची होती. आधुनिक काळात यातली एकही गोष्ट ही मान्य न होण्यासारखी आहे. पण ॲरिस्टॉटल गुलामगिरीला नैसर्गिक आणि स्वाभाविक मानतो. काही लोक जन्मानेच त्याच्यामध्ये की मालक असतात, मालक म्हणूनच ते जन्माला येतात, तर काही लोक हे गुलाम किंवा आज्ञा देण्यासाठी जन्माला येतात.
बुद्धी, कौशल्य यांची देणगी काहींना निसर्गतच मिळालेली असते. काही लोक शासक म्हणून जन्माला येतात, तर काही लोक शासित म्हणून, गुलाम म्हणून जन्माला येतात. निसर्ग ज्यांना स्वामी बनवतो त्यांना बुद्धी देतो आणि ज्यांना गुलाम बनवतो त्यांना शारीरिक बळ देतो. आणि या असमानतेच्या आधारावर स्वाभाविकपणे गुलाम आणि मालक संबंध निर्माण झालेले आहेत, असं ॲरिस्टॉटल म्हणतो. त्याचबरोबर त्याच्या मते गुलाम व मालक ह्या दोघांनाही ही गुलामगिरीची प्रथा लाभदायक असते. मालक आणि गुलाम ह्या दोघांच्या दृष्टीने तसेच संपूर्ण समाजाच्या दृष्टीने ही गुलामगिरीची प्रथा न्याय्यपूर्ण आहेत असं ॲरिस्टॉटलला वाटत होतं. कारण गुलामांची उपलब्धता जर नसेल तर विवेकसंपन्न मालकाला आपल्या बौद्धिक व नैतिक गुणांचा विकास करून घेण्यास वेळ मिळणार नाही, त्याला फुरसत मिळणार नाही. याउलट विवेकशून्य असलेल्या गुलामांची अवस्था अजान बालकासारखी परावलंबी असते. त्याचं हित कशात आहे हे त्यालाही कळणार नाही. त्याची सुरक्षितता मालकाच्या संरक्षणातच असते. आपल्यापेक्षा चांगली, श्रेष्ठ, पात्र असलेल्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगण्याची संधी या प्रथांमुळे गुलामाला लाभते. गुलाम बुद्धिमान मालकाच्या सान्निध्यात त्याच्या नियंत्रणाखाली राहतो, म्हणून तो चांगलं जीवन जगेल. एकाच प्रकारचं कार्य सर्व व्यक्ती कधीच करू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यासाठी कमी जास्त बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. मालक आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून राजकारण, कला, साहित्य यासारख्या कार्यांसाठी करतो आणि त्याच्यासाठी त्याला शारीरिक श्रमांपासून मुक्ती मिळणं आवश्यक असतं, वेळ मिळणं आवश्यक असतं. म्हणून बुद्धिमान व्यक्तीला समाजाची जास्तीत जास्त सेवा करता यावी यासाठी शारीरिक श्रमातून त्याचे गुलाम त्याला मुक्त करतात. गुलामगिरीशिवाय मानव सुसंस्कृत जीवन जगूच शकणार नाही. राजकारण, शासन, साहित्य, कला, विज्ञान यामध्ये भाग घेण्यासाठी त्या व्यक्तीला घरकामापासून आणि शेतीच्या कामापासून मुक्तता मिळाली पाहिजेत. गुलाम त्याची ही दोनही कार्य सांभाळत असल्यामुळे घरकाम आणि शेतीकाम, त्यामुळे मालकाला त्यातनं मुक्तता मिळते आणि त्याला कला, साहित्य, शासन, राजकारण, विज्ञान यामध्ये भाग घेण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून दासप्रथा ही मालकासाठी उपयोगी आहे. दासप्रथा म्हणजे गुलामगिरी प्रथा ही मालकासाठी उपयोगी आहे आणि गुलामासाठी सुद्धा उपयोगी आहेत असं ॲरिस्टॉटल म्हणतो. त्याचबरोबर ॲरिस्टॉटलच्या मते गुलामगिरी समाजाला हितकारक असते. म्हणजे ती मालकासाठी आणि गुलामासाठी तर आहेच लाभदायक, पण समाजाच्या दृष्टीने सुद्धा ती हितकारक आहे. कारण गुलामगिरीचा संपूर्ण समाजाला फायदा होतो. मालक म्हणजे बुद्धिमान लोकांचा समाजाला जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो. घर व शेती यासारख्या कामांकडे लक्ष द्यावे लागत नसल्यामुळे समाजसेवा, राजकारण तो मन लावून करू शकतो. कोण? मालक. आणि म्हणून ॲरिस्टॉटलने गुलामगिरीचं समर्थन केलं तरी तो मानवतावादी दृष्टिकोन त्याने सोडलेला दिसत नाही. ही बाब एक त्याची विशेष दिसते. गुलाम कोण होऊ शकतो किंवा कोण असतं यावर ॲरिस्टॉटल असं म्हणतो की गुलामगिरी कौटुंबिक कामापुरती मान्य आहे, परंतु औद्योगिक उत्पादनाच्या क्षेत्रात तो मान्य करत नाही. मालकाने आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये, तसेच ते गुलामगिरीत ते बसणार देखील नाही. त्याने गुलामांशी मैत्रीचा व्यवहार करावा. गुलामांना त्यांनी पशुप्रमाणे वागू नयेत. गुलाम हा त्याचा मित्र असावा, मैत्रीचा व्यवहार करावा. त्या गुलामांवरचा गैरवापर त्याने करू नये. गुलामगिरी ही वंश परंपरेने चालणारी किंवा कायद्याने राबवली जाणारी नसावी. ती फक्त गुणांवर म्हणजे नैसर्गिक आधारांवर असावी. गुलाम स्वतंत्र जीवन जगण्यासाठी जेव्हा योग्य बनेल तेव्हा तो योग्य बनल्यास त्याला गुलामगिरीतून मुक्त देखील केलं पाहिजेत. मालकाच्या संपर्कात येऊन गुलाम देखील गुणी बनतात व समाजाचा एक चांगला घटक बनण्याचा प्रयत्न करतात असं ॲरिस्टॉटल म्हणतो. मग ॲरिस्टॉटलच्या या गुलामगिरीचे प्रथेविषयी त्याने 2 प्रकारामध्ये सांगितलं. एक नैसर्गिक गुलाम
हा एक प्रकार त्यांनी सांगितला आहे. निसर्गतः ज्या व्यक्ती बुद्धिहीन, अकुशल, अयोग्य असतात त्या व्यक्तींचा समावेश ॲरिस्टॉटल नैसर्गिक गुलामांमध्ये करतो. कोणत्याही राज्यात नैसर्गिक गुलाम हे आढळतातच असं तो मानतो. आणि दुसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे कायदेशीर गुलाम. युद्धामध्ये जिंकून आणलेल्या व्यक्तींना किंवा परकीय सैन्यातील व्यक्तींना गुलाम बनवलं जातं. अशा व्यक्तींना ॲरिस्टॉटल कायदेशीर गुलाम असं म्हणतो. परंतु त्याच्या मते ग्रीकच्या नागरिकांना हा नियम लागू होत नाही, कारण ग्रीकचे नागरिक मुळातच बुद्धिमान आहेत, कुशल आहेत, शासन करण्यास योग्य असतात आणि त्यामुळे ते मालक बनण्यासाठीच निर्माण झालेले आहेत. हा विचार त्यांनी मांडलेला आहे. म्हणून जगातील बाकीचे लोक वेगळे आणि ग्रीसमधले लोक वेगळे, हा फरक ॲरिस्टॉटल त्यामध्ये करतो. ग्रीसमधले लोक हे राज्य करण्यासाठीच जन्मलेले आहेत, ते मुळात बुद्धिमान आहे, कुशल आहेत, शासन करण्यास योग्य आहेत आणि जगातील इतर लोक मात्र तो ह्या साठी पात्र आहेत असं मानायला तयार होत नाही. त्यामुळे ॲरिस्टॉटलच्या या गुलामगिरीच्या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. म्हणजे ग्रीक नगरराज्यात गुलामगिरी सरसकट अस्तित्वात होती. ॲरिस्टॉटल या प्रथेचं जोरदार समर्थन करतो आणि म्हणून ॲरिस्टॉटलसारख्या प्रतिभावान तत्त्ववेत्याने, विचारवंताने गुलामगिरीचं समर्थन करणं हे विवेकी व्यक्तींना चक्रावून टाकणारं होतं. म्हणजे थोर विचारवंत असूनही आपल्या काळाचे बंदिवान असतात, एवढ्या संदर्भात आपल्याला त्याचं वर्णन करता येईल. म्हणून त्याच्या गुलामगिरीच्या या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे. पहिली टीका अशी सांगता येईल की ॲरिस्टॉटलने गुलामगिरी ही स्वाभाविक आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला त्यात अनेक कमतरता दिसल्या असतात. कारण तो गुलामगिरीला स्वाभाविक मानतो, पण स्वाभाविक आहे तर त्याचा आधार काय हे त्याने शोधण्याचा प्रयत्न केला असता तर तोच त्याच्या या मूळ विचाराशी त्याला त्याच्यामध्ये दोष जाणवले असते. म्हणून गुलामगिरी ही नैसर्गिक आहेत. काही लोक जन्मताच गुलाम असतात आणि काही लोक मालक असतात, असा विचार मांडणं हे चुकीचं आहे. त्याला कोणताही शास्त्रीय किंवा तर्कसंगत आधार नाही. ही गोष्ट अशा प्रमाणात त्याच्यावर टीका केली जाते. दुसरं की ॲरिस्टॉटलच्या मते निसर्गतःच काही व्यक्ती बुद्धिमान किंवा काही व्यक्ती बुद्धिहीन असतात. बुद्धिमान व्यक्ती मालक बनतात आणि बुद्धिहीन व्यक्ती गुलाम बनतात. परंतु समस्या अशी आहे की बुद्धिमान आणि बुद्धिहीन यामध्ये स्पष्ट अशी सीमारेषा आहे. म्हणजे कोणती व्यक्ती ही बुद्धिमान आहेत आणि कोणती व्यक्ती बुद्धिमान नाही, हे कोणत्या कसोटीवर पारखून बघायचं याच्यासाठी मात्र ॲरिस्टॉटलनी मौन बाळगलेलं आहे. त्याच्याकडे त्याचं उत्तर नाही आहेत. म्हणजे कसं शोधणार की कोणती व्यक्ती बुद्धिमान आहेत आणि कोणती व्यक्ती बुद्धिहीन आहे. त्याचबरोबर निसर्गाने निर्माण केलेल्या बौद्धिक असमानतेकडे ॲरिस्टॉटल लक्ष वेधतो, परंतु प्राकृतिक समानतेकडे त्याने दुर्लक्ष देखील केलेलं आहे. त्याचबरोबर गुलामगिरीचं समर्थन करून ॲरिस्टॉटलने समता, स्वातंत्र्य, नैतिकता या मूल्यांचा, तत्वांचा बळी दिला अशी देखील एक टीका केली जाते. जी व्यक्ती राज्याच्या प्राथमिक आवश्यकता पूर्ण करते तिलाच ॲरिस्टॉटलने राज्यातील सवलतींपासून वंचित केलेलं आहे. एक प्रकारे त्याने मानवतेचाच अपमान केलेला आहे आणि म्हणून ॲरिस्टॉटलच्या ह्या विचारावर मोठ्या प्रमाणात टीका होते. केवळ बुद्धीच्या आधारावर समाजाच्या दोन भागात विभाजन करणं हे अयोग्य आहे. विभाजन अस्वाभाविक आहे. गुलाम बुद्धिहीन असतात असं मानणं देखील चुकीचं आहे. ॲरिस्टॉटल असं म्हणतो की मालकाची आज्ञा समजण्यासाठी गुलामामध्ये बुद्धी असणं आवश्यक आहे. याचबरोबर मालकाने गुलामांशी मानवतापूर्ण आणि मैत्रीपूर्ण व्यवहार देखील करावा. मग हे त्याचे जे विधानं आहेत, म्हणजे जर मालकाचा आदेश मानण्यासाठी गुलामाकडे बुद्धी असणं आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूला तो गुलामांना बुद्धिहीन कसं काय म्हणतो? म्हणजे त्याचेच विचार त्याच्या मूळ विधानांशी विसंगत असल्याचं दिसून येतं. गुलामाला एका दृष्टीने मानव समजलं तर मग सर्वच दृष्टीने त्याला मानव समजलं पाहिजेत. ही गोष्टसुद्धा महत्त्वपूर्ण ठरते. एकूणच काय
तर गुलामगिरी या संकल्पनेवर, या प्रथेवर मोठमोठे तत्त्ववेत्ते, विचारवंत मौन बाळगतात. परंतु या ज्वलंत विषयावर विचार मांडणं देखील तितकंच धाडसाचं आणि प्रशंसनीय ठरतं. हे श्रेय मात्र ॲरिस्टॉटलला द्यावं लागेल. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असली तरी काही विचारवंत त्यावर बोलत नाही. मग त्यापेक्षा ॲरिस्टॉटलने त्याची कोणती तरी एक भूमिका मांडलेली आहेत. ही गोष्ट मात्र उल्लेखनीय आपल्याला इथे असल्याची दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, ॲरिस्टॉटलचा अजून एक महत्त्वपूर्ण विचार आहेत. त्याचे क्रांतिविषयक विचार, आणि ते विचार आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.